चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात कांद्याचा बाजारभाव 100% वाढणार आहे, पण एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा का व किती वाढणार आहे, हा प्रश्न सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सध्या निर्माण झालाय आणि याच महत्त्वाच्या प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर जाणून घ्यायचे। याच्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत पहा, जिथे आवडला तिथे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलं नाही त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्या मनातील हा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे तो उत्तर जाणून घेऊयात की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती कांद्याची दर पातळी ही सध्या 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा दबावते। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातून सध्या आखाती देशांना कांदा निर्यात ही होत नाही। मग एप्रिल महिन्यात काय घडणार ते एप्रिल महिन्यात तुम्हाला सांगतो, युद्धजन्य जी परिस्थिती ती संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, ज्याच्यामुळे आखाती देशांना कांदा निर्यात ही एप्रिल महिन्यात सुरू होऊ शकते। जर असं घडलं तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप एप्रिल महिन्यात कांद्याच्या दरात सुधारण्यासाठी अत्यंत पोषक ठरणार। याच्यामुळे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% सुधारणा होणार। त्याचबरोबर अल निनोचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला 100% या ठिकाणी दिसणार आहे। याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी 15 एप्रिल पासून पुढे जेव्हा क्लिअर होईल किंवा अल निनो यंदाच्या वर्षी आहे तर त्याचा सुद्धा 100% परिणाम होणार आणि याच्यामुळे सुद्धा एप्रिल महिन्यात कांद्याचा दर हा वाढायला सुरू होईल। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव विचारत आहे की चला फॅक्टर काय आले सर, पण एप्रिल महिन्यात या असणाऱ्या पोषक परिस्थितीमध्ये मग कांद्याचा दर किती वाढू शकतो। तर तुम्हाला सांगतो फार प्रचंड तेजी येईल याची शक्यता जरी नसली तरी देखील 15 एप्रिल नंतर कांद्याच्या दरात 200 ते 300 ची सुधारणा होऊन कांद्याची दर पातळी कमीत कमी 1000 रुपये प्रति क्विंटल पासून जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत ही राहू शकते। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कांद्याच्या दरातील सुधारणा ही कायम राहून जून ते सप्टेंबर महिन्यात कांद्याचा दर हा 2026 मध्ये रेकॉर्ड तोड तेजी सुद्धा दाखवू शकतो। तर लक्षात घ्या, एप्रिल महिन्यात कांद्याच्या दरात 200-300 ची सुधारणा ही 100% येणारच आहे, पण कांद्याचं भविष्य हे जून ते सप्टेंबर महिन्यात अत्यंत उज्ज्वल आहे। याच्यामुळे शक्य असेल तर आपण सर्वांनी जो कांदा आहे तो चाळीमध्ये साठवण्यासाठी योजना बनवावी, एवढी आपणास या ठिकाणी विनंती व सल्ला। भविष्यात देशात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या आपला मित्र उदय मनापासून करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।